हॅलो गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो वाजले 10:30 आणि मी झालेली रेडी. जसं तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, आज वोटिंग सुरू झालेलं आहे आजपासून. सो आमचं पण वोटिंग आहे यावेळेला नागपूरला आणि फर्स्ट वोटिंग आहे. सो गावाकडलं आहे, पण गावाकडे जाणं पॉसिबल नाही होत कारण रात्री जाऊन सकाळी येणे आणि वरून हॉस्पिटल पण असतो. आज गव्हर्नमेंट सुट्ट्या आहेत पण प्रायव्हेटच्या सुट्ट्या नाही आहेत. आणि चला बघू, तन्वीला घेऊन जायचं. अजय गेलेला हॉस्पिटलला, तिकडूनच तो मे बी वोटिंग करून येईल आणि मग त्यानंतर मी जाणार कारण दोघांचं पण वेगवेगळ्या बूथला असल्यामुळे. याआधी एकदाच वोट केलेला आहे मी. आणि छोटी असताना गावाकडे वोट केलं कारण त्यावेळेला गावाकडे होती. त्यानंतर मग काही पॉसिबलच झालं नाही गावाकडे जाणं. सो फर्स्ट टाईम आहे नागपूरला वोटिंग करायचं. बघू आता कसा एक्सपिरियन्स असतो. आणि चला त्याआधी तयारी करून घेते, थोडीफार तयारी राहिली आणि जेवण करून राहते कारण अजयचा कॉल आल्यानंतर मला लगेच निघावं लागेल. बघू आता कसं काय प्रोसिजर आहे इथलं. म्हणजे माझं तरी सिटीमधलं फर्स्ट टाईमच एक्सपिरियन्स राहणार आहे वोटिंगचं. ताट बनवते ना जेवण तुला. काल झालेली आहे वोटिंग आणि मी वोटिंग करून आली आहे. नागपूरची माझी पहिली वोटिंग. थोडंसं यावेळेला सिस्टीम वेगळं दिसलं मला. आणि म्हणजे जसं आपण वोट करतो, वोट केल्यानंतर साईडला एक स्लिप येते की आपण कुणाला वोट केलं, कुठल्या पर्सनला वोट केलं, ते डायरेक्ट तिथं स्क्रीनवर मेन्शन होतं. सो हे एक नवीन गोष्ट काल बघायला मिळाली. काही बूथवर खूप जास्त गर्दी होती, काही बूथवर एकदम कमी लोक होते. सो पटापट झालं. आणि त्यानंतर मग घरी आल्यानंतर अन्वी पण माझ्या मागे लागली की ते मला पण करून आहे. मग सो इथं साईडला एक मी फोटो मेन्शन करून देते. संध्याकाळला तिला पण आम्ही तिच्या बोटाला कलर करून दिलं पेनाने आणि फोटो काढले. त्यानंतर मग काही शूट नाही करता आलं कारण काल ॲक्च्युली अन्वीला सुट्टी होती आणि काल भरपूर त्रास दिलेला आहे तिने. त्यामुळे मग माझी पण जसे सगळी कामं पेंडिंग होती, वरून बाई पण आली नाही काल. अन्वीला घेऊन येतो थोड्या वेळाने आणि बघते आज तिला झोपवावं लागेल कारण बाकीचे सगळे कामं पेंडिंग आहेत जे ॲक्च्युली काल कंप्लीट करायचे होते मला, पण नाही करता आलं. कारण कसं आहे, काही काही गोष्टी अशा असतात ज्या अन्वी झोपल्याशिवाय मला नाही करता येते. मग ते असतं मधामधात मी करते आणि अशा वेळेस ना कॅमेरा खूप स्टेबल ठेवावा लागतो कुठलंही जेव्हा शूट असतं त्यावेळेला. सो बघू आता. आजकाल तिचं जे झोपण्याचं प्रमाण आहे ना, म्हणजे दुपारचं झोपण्याचं, ते खूप कमी झालेलं आहे. तेच मला आता विचार येते की कसं होणार आहे जर इन केस तिची कंप्लीट जर झोपच बंद झाली दुपारची, नंतर माहिती नाही माझं कसं वर्क होणार आहे. कारण मला आता म्हणजे असं झालेलं आहे ना की एक बॅकअपची गरज आहे मला आता. कारण माझं वर्किंग वाढत चाललेलं आहे दिवसेंदिवस आणि मॉर्निंगला तर वेळ मिळत नाही. बघू आता, मला असं वाटतं एक शेड्यूल तयार करावं लागेल मला, जेणेकरून व्हिडिओसाठी वेगळं टायमिंग, इंस्टाग्रामसाठी वेगळं टायमिंग, जे पण काही मी एडिटिंग करते किंवा कोलॅबरेशनचे शूट करते त्याचा एक स्पेसिफिक मला एक शेड्यूल तयार करावं लागेल. त्या हिशोबाने जर चाललं तर ते सगळं व्यवस्थित चाललं. नाही जर असं होतं ना कधी कधी खूप जास्त हेक्टिक होतं आणि मग डोका दुखायला लागतो अशा वेळेस. सो चला घेऊन येते अन्वीला आधी. बघू आज काय आहे. आणि मिशोचा ऑलरेडी हॉल तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहे. सगळे कॉटनचे आहेत, एकदम कम्फर्टेबल आहेत. कारण मी स्वतः असे कपडे वेअर करते ना की जे कम्फर्टेबल असले पाहिजेत. कारण लहान मुलं अंगावर असतात ट्रॅव्हलिंगमध्ये, त्याच्यामुळे माझे जेवढे पण क्लॉथ आहेत सगळे कम्फर्टेबल असणारेच आहेत. सो बघितलं नसेल व्हिडिओ तर नक्की जाऊन चेकआउट करा.
इंस्टाग्रामवर सुद्धा पोस्ट केलेला आहे. त्याची लिंक भरपूर जणांना ॲक्च्युली समजत नाही आहे कुठून काढायची. सो आपण स्टोरी घालतो ना इंस्टाग्रामला, तर स्टोरीला आपण मी मेन्शन केलेलं आहे. प्रत्येक सेपरेट कुर्तीची सेपरेट लिंक दिलेली आहे. जर इन केस काही वेळानंतर स्टोरी रिमूव्ह होऊन जातं तिथून, तर जे हायलाईट्स लावतो ना आपण तिथे बघाल मिशो लिंक, फ्लिपकार्ट लिंक आणि ट्रॅव्हलिंग किंवा यूट्यूब असे मेन्शन केलेले आहेत हायलाईट्समध्ये. सो मिशो लिंकवर जायचं आणि तिथे सगळे आजपर्यंत जेवढे पण प्रॉडक्ट मी तुमच्यासोबत शेअर केले ते प्रत्येकाची लिंक तिथे दिलेली आहे. सो तिथून तुम्ही कधी पण परचेस करू शकता, कारण स्टोरी एक लिमिट नंतर ती रिमूव्ह होऊन जातं आपोआप, जसं आपलं व्हॉट्सअपचं होतं. सो अशा पद्धतीने. आणि यूट्यूबला तर ऑलरेडी मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे लिंक. सो तिथे पण जाऊन तुम्ही ते प्रॉडक्ट परचेस करू शकता. सगळं टाईम ॲडजस्ट करून हे सगळं करावं लागतं, कारण कसं आहे पार्सल रिसिव्ह होतात, ते रिसिव्ह करायला पण एक जण लागतो मग, आणि कधी कधी काकू पण नसतात, मी पण नसते. सो अशा वेळेला ना पार्सल रिटर्न होऊन जायचं, म्हणजे रिटर्न जाण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. चला अन्वीला घेऊन येते, बघू आता तिचं आज काय अपडेट आहे स्कूलचं. स्कूलमधून आलं काही ना काही ऐकायला मिळतंच. आधी चेंज करून घेऊ, चल. हो इकडे खेळ ना अन्वी, साईडला खेळ. अन्वी इकडे खेळ, चला चला. दौडो दौडो. तिकडे कशाला, कचऱ्यात कशाला खेळायचं आहे एवढं रोड सोडून. एवढं रोड सोडून कचऱ्यात कशाला जायचं आहे तुला अन्वी? बीबी असते तिकडे. हळूहळू इंटरेस्ट येत आहे ना डान्स करायचा. अन्वी ते बघ मेट्रो. वाजले आहेत समजा रात्रीचे 9:30 आणि आम्ही आलो आता कॉफी प्यायला. जेवण वगैरे झालेलं आहे. थोडंसं असंच बाहेर निघालो फिरायला. भरपूर थंडी आहे, तरी बऱ्यापैकी थंडी थोडी जाते. आणि इथे रॅडिसन, माझा आवाज पण नसतो, रॅडिसन ब्लू जवळ आहे एक कॉफीवाला, तिथे आलो.